नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलेलो आहोत आज टाकळी आंबड या गावामध्ये. कारण या भागामध्ये बरेच शेतकरी असे आहेत का जे चांगले मोसंबीचे झाड आहेत आणि ते काढून टाकण्याच्या मार्गावर आहेत. आता भाऊने आम्हाला फोन केलता, तर त्याच्यानंतर आम्ही या गावामध्ये आलेले आहेत. तर प्रथम त्यांचा परिचय जाणून घेऊ. भाऊ, तुमचा परिचय सांगा. रवींद्र रमेश वाकडे. रवींद्र रमेश भाऊ वाकडे. हा, यांनी आम्हाला फोन केलता. नेमकं तुम्हाला का वाटलं आम्हाला फोन करावा असं? तुम्हाला यासाठी फोन केला मी की मला आमच्या गावात बऱ्याचशा लोकांनी झाडं काढले. आता झाडं काढल्यामुळे मी जरा थोडे चंचलित झालो, विचलित की बाबा आपण बी झाडं काढावं काय. कारण की या क्षेत्रामध्ये असं झालंय की इकडे उसाकडे जर बघितलं तर नोटा व्हायला लागल्यात. बरोबर. आणि इकडे जर बघितलं तर उगाच बेदम वेळ चालला. आता गेले 19 जुलै 2019 ला झाड लावलेले, गेले आज 6 वर्ष चालू आहे, 1 रुपया उत्पन्न नाही. मग काय अशा हेतून मी तुम्हाला बोललो, आपली चर्चा झाली तर कुठेतरी भेटलो आपण. बरोबर. तर त्याच्यातून म्हणलं मग तुम्ही मला मार्गदर्शन सांगा काहीतरी मोसंबीचं. तुम्ही तुमची झाडं बघायला जेऊ म्हणलं, मग किती वेळ द्या मला याच म्हणलं. या परिसरामध्ये कित्येक असे लोक आहे, शेतकरी आहे समजा, ज्यांना मोसंबीचं नियोजन जमलं नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी झाड काढून नाही. असे किती लोक आहेत आमच्या गावात, बरेचसे भरपूर लोक आहेत की त्यांना नियोजन जमाना, कोणाची झाडं वाळून चालले, कोणाच्या जमिनीत काहीतरी प्रॉब्लेम म्हणा, अगर काहीतरी कोणाचे रोपटे फेल लागले म्हणा, असे हेतून त्यांनी झाडं भरपूर लोकांनी आमच्या गावात झाडं काढले. आणि मी पण काढणार होतो, पण तुम्ही आता सांगितल्यामुळं मी वाचलो असं मला हरकत नाही. मित्रांनो, मुद्दा असा आहे का मोसंबीचे बगीचा आणि त्याची असलेली अधुरी माहिती या कारण बऱ्याच शेतकऱ्यांच्या बागेवरती माल धरला जात नाही. त्याचं नियोजन कसं करावं हे शेतकऱ्यांना जमत नाही. आणि त्या हिशोबाने शेतकऱ्याला वाटतं आपले जे दुसऱ्या पिकाचे चांगले पैसे होते, म्हणजे ऊस असन, कापूस असन किंवा याच्या व्यतिरिक्त दुसरे पिकं, आणि मोसंबीमध्ये फुकट रान गुतलंय आणि त्याच्यामुळे आपलं नुकसान होत आहे कुठंतरी. त्याच्यामुळे शेतकरी झाडं काढून टाकू राहिलेले. परंतु याच्यामध्ये आम्ही रवींद्र भाऊच्या बागेमध्ये आलो, पण आम्हाला असं वाटतं की झाडं खूप चांगले आहेत त्या मानाने, आणि हे झाडं सुधारण्यासाठी एवढं अवघड काही नाही. आणि या टाकळी आंबड मधले जेवढे पण शेतकरी आहेत तेवढे पण शेतकऱ्याला आम्ही याच्यानंतर गाईड्स करणार आहोत. कारण कसं आहे की शेतकरी जगला तर सगळे जगतील. आणि त्याच हिशोबानं आज ह्या झाडावरती पुढच्या वर्षी आता यंदाचं जे नियोजन आहे त्यांनी केलेलं आहे. माल बऱ्यापैकी आहे, परंतु कुठंतरी असमाधानी, कुठंतरी आपल्या आजूबाजूचे शेतकरी जे आहेत तर ते झाडं उपटून फेकतायत आणि ऊस लावून परत त्यांना ताजं उत्पन्न कसं होईल किंवा एका वर्षाचं उत्पन्न आपल्याला कसं चांगलं निघन याच्याकडे त्यांचा दृष्टिकोन आहे. परंतु हे झाड आहेत तर हे आम्ही यांना काढून देणार नाहीत. कारण कसं आहे का या रोपड्याला जगवण्यासाठी किंवा या झाडाला आणण्यासाठी जवळजवळ आपले 5 वर्ष खर्च होतात. आणि त्याच्यानंतर परत आपण ह्या स्टेजला जर झाडं काढून टाकले तर त्यांना परत आपलंच नुकसान होणार आहे. त्यासाठी आम्ही त्यांना झाडं, ते म्हणे तुम्ही जर नाही आले आमच्याकडे तर आम्ही 100% हे झाडं काढून टाकणार. कारण आज आजूबाजूच्या शेतकऱ्यांची जशी मनस्थिती आहे तशी माझी पण व्हायला लागलेली आहे. आणि तुम्ही जर आले तर बरं आहे, नाही तर मी झाडं काढून टाकेन. या हिशोबाने आज आम्ही त्यांच्या बागेमध्ये आलेलो आहेत. तर झाडामध्ये एवढा काही प्रॉब्लेम नाही, आणि जो प्रॉब्लेम आहे तो आम्ही सहजरित्या हँडल करू शकतो. आता रवी भाऊ, तुमच्या परिसरामधले जे लोक आहेत आता ऊसाला जास्त प्राधान्य देतात मोसंबीपेक्षा. बरं, आता याचं कितपत ज्ञान तुम्हाला आहे मोसंबीचं? मोसंबीचं ज्ञान असं आहे, आता काय ज्ञान असं आहे, ज्ञानाचा विषय असा आहे की जे तुम्ही मोसंबी लावली त्यावेळेस तुम्हाला असं दुसऱ्याचे पैसे होते म्हणून आपण मोसंबी लावली का आपण माहिती घेऊन मोसंबी लावली, असं काही माहिती काय? आता तुम्ही जी माहिती नाही तीच माहिती माहिती पुढे असं म्हणायचं. हा, म्हणजे याच्या आधी रवी भाऊला माहिती नाही म्हणून ह्या अडचणी येऊ राहिलेल्या आहेत. तर आम्ही या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना, सर्व शेतकऱ्यांना सांगत असतो की तुम्ही माहिती गोळा करत चाला, जेणेकरून तुम्ही जे पीक लावलं त्याच्याविषयी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. कारण तुम्ही जर एक झाड 5 वर्षापर्यंत त्याला व्यवस्थित लेकरासारखा सांभाळ करून परत ती जर उपटण्याची वेळ आपली येत असेल तर मग आपला काही उपयोग नाही. त्यासाठी रवी भाऊने आम्हाला बोलवलं होतं. आम्हाला थोडा यायला उशीर झाला, कारण त्यांनी खूप आधी आम्हाला बोलवलं होतं, पण आमच्या काही अडचणी असतात त्याच्यामुळे यायला उशीर झाला. परंतु याच्यानंतर त्यांची बाग व्यवस्थितरित्या आम्ही हँडल 100% करणार. रवी भाऊ, आम्ही तुम्हाला वेळोवेळी येऊन मार्गदर्शन 100% करणार, याच्याबद्दल शंका नाही. अजून जर तुमच्या शेतकऱ्याला काही जर अडचणी असल्या आजूबाजूच्या गावात बरेचसे शेतकरी आहेत ते झाडं उपटून राहिले, कारण त्यांना त्याला मेळ लागा ना. कोणाची गुंडीगळ होती, कोणाची झाडं वाळून चालली, कोणाच्या झाडाला उन्ही लागली म्हणते. बरोबर. म्हणजे कोणी आपल्या तुमचा आमचा शेतकऱ्याचा प्रश्न काय होतो, आणि त्याला उन्ही लागली, उकरून बघा कुठे, आता कुठे उकरल्या कशाची उन्ही आली. आता याच्यामध्ये बरेचसे प्रकार असते जे झाडं पिवळे पडतात. आता झाडं पिवळे का पडतात तर काही डायबॅग असतात, काही खालून रूट झोन ऍक्टिव्ह नसतो, किंवा त्याच्याबरोबर आपल्या झाडाचं जे रूट झोन आहे तो खराब होणं, किंवा पाणी वाजूपेक्षा जास्त होणं, ह्या गोष्टी जर आपल्या लक्षात आल्या
तरच आपण त्याच्यावर इलाज करू शकतो. आणि ह्या गोष्टी इथून पुढे आम्ही त्यांना सांगणारच आहे कशा पद्धतीने करायच्या. रवी भाऊ, आज आम्ही आलो, आम्ही तुम्हाला भेटलो, आम्हालाही आनंद झाला त्याच्याबद्दल. मला जास्त आनंद वाटला. बरं बरं, चालेल, खूप खूप धन्यवाद. मार्गदर्शन केल्याबद्दल धन्यवाद. ठीक.